नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर येथे बघा की तलाठी भरतीची जी आहे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही आतापर्यंत जर निवड यादी जर बघितली नसेल तुमच्या जिल्ह्याची तर यांच्या अधिकृत वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आली तेव्हापासून जे आहे तलाठी भरतीच्या प्रक्रियेवरती खूप सारे ते आरोप प्रत्यारोप ते होत आहेत मित्रांनो, आणि रोज काही ना काही नवीन जे आहे तलाठी भरतीबाबत जे आहे उघड होत आहे। आता एक नवीन गैरप्रकार बघा तलाठी भरतीबाबत समोर आलेला आहे मित्रांनो। तर पहा तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, जी आता ही तलाठी भरती झाली यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आहे खूप सारे गैरप्रकार घडल्याचे तिथे उघडकीस आले आहेत आणि त्यावरून जे आहे या भरती प्रक्रियेवर खूप इथे आरोप प्रत्यारोप करण्यात आले व तलाठी भरती जे रद्द करण्याची माग सुद्धा ते करण्यात आली आहे। परंतु मित्रांनो, जे आहे आता तलाठी भरतीची निवड यादी आलेली आहे त्यामुळे सर्वांवरती प्रश्न जे पूर्णविराम त्याचा लागलेला आहे मित्रांनो। आणि तुम्ही आता हे जे नवीन एक गैरप्रकार उघडकीस आता आलेला आहे तर तो बघा पुढील प्रमाणे ते आहे की बघा की लातूरमधील जे आहे तलाठी घोटाळ्याबाबत धक्कादायक गोष्ट ती समोर येत आहे। काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200पेक्षा अधिक गुण आहेत ते एका गावचे आहेत, शिवाय ते लातूरमधील एका परीक्षा केंद्र चालकाचे नातेवाईक असल्याचा व शिवाय वनरक्षक भरतीमध्येही हेच परीक्षा केंद्र देण्यात आले होते असा आरोप बघा इथे केला जात आहे मित्रांनो। आणि हा जो गैरप्रकार आहे हा लातूरमधून बघा इथे समोर येत आहे। आणि बघा या सर्व प्रकारामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे। तसेच असे प्रकार जे आहे प्रत्येक जिल्ह्यात झाले आहेत, हे फक्त उदाहरण आहे। तर जर लातूरमध्ये केंद्राची उच्चस्तरीय चौकशी झाली तर सर्व सत्य समोर येईल व गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा, सत्य समोर येईल अशी मागणीही समन्वय समितीने बघा इथे केलेली आहे। तर पहा अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हा एक नवीन गैरप्रकार जो आहे तलाठी भरतीमध्ये ते झालेला आहे। त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता की बघा सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करत असतो। अशात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद जो आहे ते निर्माण झालेला आहे आणि हे जे प्रकरण आहे खूप दिवस ते चाललेलं आहे आणि बघा तुम्ही ते बघू शकता की यासोबतच बघा कारण यामध्ये जे आहे प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुलीचं चक्क 214 गुण मिळाले आहेत आणि यावर अनेकांनी आक्षेप घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे व सुरू असलेल्या गोंधळामुळे तलाठी भरतीची ही परीक्षा रद्द होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे। जी मुलगी पहिली आली तिला 214 गुण मिळाले, याच मुलीला काही दिवसापूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये 54 गुण होते व या दोन्ही परीक्षांमध्ये फक्त 14 दिवसाचा अवधी असताना हे कसे शक्य आहे असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे हा सर्व गैरप्रकार जो तलाठी भरतीमध्ये ते घडून येत होता। परंतु यावरून असं सुद्धा म्हणता येत नाही की ज्यांना जास्त गुण होते त्यांनी गैरप्रकार केला। यावर एकच पर्याय मित्रांनो की जे शासनाने आहे प्रत्येक यांची ते चौकशी करायला हवी आणि जे दोषी झाले त्यांनाच तिथे शिक्षा व्हायला हवी। तर अशा प्रकारे ही जे माहिती आहे तलाठी भरती संदर्भात बघा आपण इथे घेतली। तर पहा व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।